नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे विद्यार्थी सेट परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण सेट परीक्षा विभागाकडून सेट परीक्षेची तारीख, त्याचबरोबर फॉर्म भरण्याची तारीख, शेवटची तारीख या संदर्भाने विविध तारखा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। थोडक्यात सेट परीक्षा विभागाकडून सेट परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नेमक्या कोणकोणत्या महत्त्वाच्या तारखा आहेत, त्याचबरोबर यावेळेस जी सेट परीक्षा होणार आहे या सेट परीक्षेच्या संदर्भाने काही महत्त्वाची चर्चा देखील आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्याचबरोबर या संदर्भाने आपल्याला काही टेस्ट सिरीज घेता येतील का, काही महत्त्वाचे व्हिडिओज, अभ्यासक्रम आणि स्टडी मटेरियलच्या संदर्भाने आपण सुद्धा चर्चा करू, जी तुम्हाला येणाऱ्या एग्जामसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। सर्वप्रथम बघूया आपण सकाळ या वर्तमानपत्रात जी परीक्षा विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामधील अत्यंत महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत त्या संदर्भाने चर्चा करूयात। सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा, जिला आपण सेट परीक्षा असं म्हणतो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि UGC नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित 39व्या सेट परीक्षेची तारीख असणार आहे रविवार दिनांक 7 एप्रिल 2024, जी परीक्षा विभागाकडून या अगोदरच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आपल्याला परीक्षेची तारीख माहीत होती, मात्र फॉर्म भरण्याच्या तारखा अजून परीक्षा विभागाने दिल्या नव्हत्या आणि त्या तारखा सुद्धा आपल्याला दिलेल्या आहेत। म्हणजे आता आपल्याला कन्फर्म आपण आजपासून अभ्यासाला लागू शकतो, कारण आता परीक्षा विभागाने फॉर्म भरण्याच्या तारखा सुद्धा डिस्प्ले केलेल्या आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत असणार आहे फॉर्म भरण्याची 12 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024। कमी वेळ दिलेला आहे, याच वेळेमध्ये आपल्याला आपला फॉर्म भरायचा आहे सेटचा। जर एखाद्या वेळेस जर आपल्याला चुकून या तारखेमध्ये जर आपण फॉर्म भरला नाही, म्हणजे जर तुम्हाला फॉर्म भरायला उशीर झाला किंवा विलंब जर झाला तर तुम्हाला विलंब शुल्कासहित अर्ज भरण्याची मुदत सुद्धा दिलेली आहे। 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान तुम्हाला एक्स्ट्रा फीस भरून फॉर्म भरावा लागणार आहे। त्यामुळे एक्स्ट्राच्या फीसकडे आणि तारखेकडे लक्ष न देता आपण सर्वांनी 12 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यानच फॉर्म भरून घेणं अपेक्षित आहे। त्यानंतर परत विद्यार्थ्यांचे जे नवीन विद्यार्थी आहेत PG करणारे, अशांसाठी जी पूर्ण जे आहे पात्रता, अभ्यासक्रम, त्याचबरोबर इतर ज्या बाबी आहेत की कोणी फॉर्म भरावा कोणी फॉर्म भरू नये, हे सर्व आपल्याला 12 जानेवारीपर्यंत कळून जाईल। कारण विद्यापीठाची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर विद्यापीठ पूर्णचे पूर्ण सेट परीक्षेचा प्रॉस्पेक्ट आणि जाहिरातीचा PDF अपलोड करते। म्हणजे तुम्ही नेहमी इथून पुढे जे विद्यार्थी सेट परीक्षेची तयारी करतात त्यांनी नेहमी ही जी विद्यापीठाची वेबसाईट आहे किंवा परीक्षा विभागाची वेबसाईट आहे https://setexam.unpune.ac.in या वेबसाईटवर वेळोवेळी भेट देत राहा। या वेबसाईटची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला देण्यात येईल। मात्र आपण आता 12 जानेवारीच्या तारखेला लक्ष कॉन्सन्ट्रेट करून लवकरात लवकर फॉर्म भरायचा आहे। आपण ज्यावेळेस विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रॉस्पेक्ट येईल सेट परीक्षेचा, त्यावेळेस आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू, अभ्यासक्रम, त्याचबरोबर पात्रता, त्याचबरोबर रिझल्ट कसा दिला जातो या संदर्भाने सविस्तर चर्चा आपण त्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। एक अलर्ट म्हणून आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे, जेणेकरून तुम्ही जे विद्यार्थी चिंतित होतात की फॉर्म कधी भरायचा आहे, तर विद्यापीठाकडून ते क्लिअर करण्यात आलेलं आहे। आता सर्व जिम्मेदारी जी आहे ती आपल्यावर आहे, म्हणजे आपल्याला आता अभ्यास करावा लागणार आहे। तुम्ही आमच्यासोबत ऑनलाईन सोशल मीडियासोबत कनेक्ट राहू शकता। आपलं जे चॅनल आहे हे चॅनल सेट परीक्षेच्या संदर्भाने खूप सारे व्हिडिओ बनवतं। जवळपास 150+ व्हिडिओ सेट परीक्षेच्या संदर्भाने आपल्या ओयासिस करियर पॉइंटच्या यूट्यूब चॅनलवर बनवलेले आहेत। हे सबस्क्राईब करा, कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी व्हिडिओ बघूनच सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे मेसेज केलेले आहेत।
त्यानंतर आपण टेलिग्राम चॅनलला सुद्धा खूप सारे पोल क्वेश्चन्स टाकत असतो, हे सुद्धा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात. आपला आता व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, ती सुद्धा याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथंसुद्धा तुम्हाला त्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करता येईल. फेसबुक पेज आहे आणि इन्स्टालासुद्धा आपण काही मटेरियल उपलब्ध करून देत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेपर क्रमांक 1चे आतापर्यंत जे पेपर झालेले आहेत, म्हणजे 2011 ते 2023 पर्यंतचे सर्व जे पेपर झालेत सेट परीक्षेचे, अर्थात जो अनिवार्य सर्वांना पेपर असतो पेपर क्रमांक 1, पेपर क्रमांक 1चे सर्व पेपर तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत विथ व्हिडिओच्या एक्सप्लेनेशन सहित. म्हणजे पेपर पण आणि त्या पेपरचे विश्लेषण पण व्हिडिओद्वारे पूर्णचे पूर्ण फ्रीमध्ये तुम्हाला टेलिग्रामला उपलब्ध करून दिलेले आहेत. टेलिग्रामचा आयकॉन आहे आपल्या हा सेटनेट स्टडी 2024 हा आयकॉन असेल. तुम्ही एक तर डायरेक्ट सर्च करा सेटनेट स्टडी, एवढं जरी सर्च केलं तर या पद्धतीनं तुम्हाला आयकॉन आल्याच्या नंतर ते जॉईन करायचं आहे. खूप सारे फॉलोअर्स आहेत आणि आपण तिथं पोल क्वेश्चन्स, काही महत्त्वाच्या नोट्स, म्हणजे पेपर 1 जो सर्वांना अनिवार्य पेपर असतो सेटमधला, या पेपरच्या एकच्या संदर्भानं खूप सारं मटेरियल्स तुम्हाला तिथं उपलब्ध आम्ही करून देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे आपण रेग्युलर व्हिडिओ बनवतो सेट पेपर 1 साठी, याच्या लिंकसुद्धा तुम्हाला या टेलिग्रामला वेळोवेळी येतात. म्हणून आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा. टेलिग्राममध्ये जाऊन तुम्ही सर्च करू शकता सेट नेट स्टडी, असा आयकॉन आल्याच्या नंतर तुम्हाला हे सगळं मटेरियल तिथं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि आपण मागच्या 12 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत याला ॲनालाइज केलं की कोणत्या टॉपिकवर कसे प्रश्न विचारलेले आहेत, आणि त्याच अनुषंगानं आपण यावर्षी पेपर क्रमांक 1 साठी जो सर्वांना अनिवार्य पेपर आहे, या पेपर क्रमांक 1 साठी 15 टेस्ट घेत आहोत. पेपर पहिलेचे आपण 15 PDF स्वरूपामध्ये टेस्ट घेण्यात आहोत, त्याबद्दल सुद्धा आपण शेवटी बोलणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत व्हॉट्सअप कनेक्ट करू शकतात. तुम्ही 98 23 24 71 91 या नंबरवर तुमचं नाव लिहा, तुमचे नाव, जिल्ह्याचे नाव आणि सेट एक्झाम असं लिहा. मात्र सेट एक्झाम, कारण आपण खूप साऱ्या एक्झामच्या संदर्भानं काम करतो, सेट, नेट, CTET, TET, केंद्र प्रमुख, त्यामुळं थोडंसं सेट एक्झाम लिहिलं तर अजून क्लिअर होतं आहे. तुमचं नाव लिहायचं आहे, मेसेजमध्ये व्हॉट्सअप करायचं आहे, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि सेट एक्झाम. ठीक आहे, म्हणजे आम्हाला तुम्हाला जे काही अपडेट आहेत सेट एक्झामच्या संदर्भानं त्या तुम्हाला पाठवता येतील. 2 महत्त्वाच्या बाबी इथं तुम्ही लक्षात ठेवायच्या, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आपण बोललेलो आहेत. एक म्हणजे ही जी सेट एक्झाम असणार आहे 7 एप्रिल 2024ची, ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असणार आहे. शेवटची ऑफलाईन परीक्षा. यानंतरच्या ज्या सेट परीक्षा होतील 2024च्या नंतरच्या, या नेटप्रमाणे ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. म्हणजे परत पॅटर्न बदल होईल. UGC तर म्हणते की अभ्यासक्रम पण बदलवायचा आहे. म्हणून आतापर्यंत जे विद्यार्थी मागच्या 2, 3, 4, 5 वर्षापासून तयारी करतात, ज्यांच्या मनामध्ये हाच पॅटर्न बसलेला आहे, त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी आहे ह्या सेटची. त्यामुळं एक चांगलं नियोजन करून अभ्यास करा. पहिल्या पेपरचं नियोजन तर आम्ही करूनच देतो, स्टडी प्लॅनसुद्धा देत आहोत आम्ही टेलिग्राम चॅनलवर. तुम्हाला व्हिडिओ पण उपलब्ध आहेत, अभ्यास कसा करायचा, पहिल्या पेपरचं स्टडी मटेरियल, पहिल्या पेपरचे व्हिडिओज, पहिल्या पेपरच्या टेस्ट सिरीज, सर्व जी काही मदत आहे ती ओएसिस करिअर पॉईंटकडून होते. मागच्या वर्षी जवळपास 400 ते 500 विद्यार्थ्यांनी पास झाल्याचे मेसेज केलेत. त्यामुळं एक चांगलं काम, आणि त्यांच्या मेसेजमुळेच आम्ही दरवर्षी काम करतो. वाटलंच तर तुम्ही या अगोदरचे जे व्हिडिओ ते एकदा बघा तुम्ही जाऊन. आपण खूप सारं काम केलेलं आहे, म्हणूनच आपण एवढं बोलू शकतो. म्हणजे 2011, 12, 13, 23 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण करून टाकले. त्याचबरोबर जे महत्त्वाचे टॉपिक आहेत या 10 प्रकरणामधले पहिल्या पेपरच्या, त्या टॉपिकवर सुद्धा काम सुरूच आहे. आणि दररोज आपण व्हिडिओ अपलोड करण्याचा इथून पुढे देखील प्रयत्न असतो. ते सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला अपडेट्स येतात.
प्रत्येकालाच वैयक्तिक आम्ही अपडेट्स करू शकत नाही, म्हणून आपलं व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही, आणि जर तुम्ही आपलं ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं तर तुम्हाला तिथंसुद्धा त्या नोटिफिकेशन्स मिळून जातील. दुसरी महत्त्वाची बाब, जसं आपण बोललो की ऑफलाईन आहे शेवटची, दुसरी महत्त्वाची बाब की अभ्यासक्रम बदल होऊ शकतो. कारण नेटनं अभ्यासक्रम बदलल्याच्या नंतर सेटला अभ्यासक्रम बदलावा लागतो, हा प्रघात आहे. त्यामुळं मग नवीन अभ्यासक्रम, नवीन पॅटर्न, नवीन सिलेबस या झंझटीमध्ये न पडता आपण जर याच वर्षी जर आपला रिझल्ट जर आपला आणतोय आपण, तर मला वाटतं ही एक नामी संधी असणार आहे. आणि खूप सारे विद्यार्थी अशा आहेत की ज्यांचा 2-2, 3-3, 4-4 मार्कानं रिझल्ट जातो. आपल्याकडं भरपूर वेळ आहे. आजपासून जरी आपण ठरवलं तरी आपल्याकडं जवळपास 3 महिने तर आपल्याकडं पूर्ण मिळतात. म्हणून एक चांगल्या पद्धतीनं नियोजन तुम्ही करू शकता. आता आपला जो पहिला पेपर आहे, या पहिल्या पेपरच्या पुस्तकाबद्दलही आपण बोलू. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सर्व बाबी क्लिअर होतील. पहिला जो पेपर असतो ना, या पहिल्या पेपरमध्ये 10 प्रकरणं असतात. हे युनिट 1 टीचिंग ॲप्टिट्यूड, नंतर 2 युनिट रिसर्च ॲप्टिट्यूड, कॉम्प्रिहेन्शन, कम्युनिकेशन, मॅथमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ज्याला आपण ICT म्हणतो, त्यानंतर पीपल डेव्हलपमेंट अँड इन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन सिस्टम. तर हे 10 प्रकरणं तुम्हाला 10-10 गुणांसाठी विचारले जातात. म्हणजे 100 गुणांसाठी पहिला पेपर असतो. पण वास्तविक पाहता 50च प्रश्न विचारले जातात. म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी असतो. याच पॅटर्नवर आधारित अगदी, आता याच पॅटर्नवर का म्हणतो आपण, कारण या अगोदर आपण 12 वर्षाचा अभ्यास केला आहे. त्याच पॅटर्नवर आधारित आपण एक टेस्ट सिरीजसुद्धा घेत आहोत. त्याच्या संदर्भानं सुद्धा आपण बोलूयात. पण तुम्हाला पहिल्या पेपरच्या जर बुक जर मदतीला पाहिजेत अभ्यासाला, तर हे बुक तुम्ही परचेस करू शकता. के सागर पब्लिकेशनचं डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांनी जे बुक लिहिलं आहे सेट पहिल्या पेपरसाठी, हे तुम्ही परचेस करू शकता. यामध्ये तुम्हाला प्रकरणावाईज थिअरॉटिकली माहिती दिलेली आहे आणि प्रकरणावाईज थिअरॉटिकली माहिती दिल्याच्यानंतर तुम्हाला त्यांनी सराव प्रश्न देखील दिलेले आहेत. त्यामुळं हे बुक तुम्हाला अत्यंत उपयोगी पडेल. त्याचबरोबर विद्याभारतीचं बुकसुद्धा सेट पेपर 1 साठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जे विद्यार्थी नेटची पण तयारी करतात अशांसाठी हिंदी माध्यमातनं, म्हणजे हे जे बुक आहे पियर्सन पब्लिकेशनचं मदान सरांचं, हे हिंदीमध्येही मिळेल आणि इंग्लिशमध्येही मिळेल. तसं तुम्ही ॲमेझॉनला जाऊन हे सर्च करू शकतात. या बुकच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राममध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही ऑनलाईनसुद्धा हे बुक परचेस करू शकतात. ठीक आहे. आता बघूया आपल्या टेस्ट सिरीजच्या संदर्भानं. आपण पहिल्या पेपरसाठी जी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे, म्हणजे एक्झाम होणार आहे तुमची 7 एप्रिल 2024 रोजी. या एक्झाम जी होणार आहे त्या एक्झाममधील जो पहिला पेपर जो सर्वांना कंपल्सरी असतो, म्हणजे पेपर क्रमांक 1 साठी आपण 15 पेपर PDF स्वरूपामध्ये घेणार आहोत. जे PDF तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवण्यात येणार आहेत. 15 सराव पेपरची फीस असणार आहे 500 रुपये आणि प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला व्हिडिओद्वारे विश्लेषणसुद्धा आम्ही करून देणार आहोत. पेपर मराठी माध्यमातून असतील. त्यानंतर खालील वेळेप्रमाणेच तुम्हाला पेपर मिळणार आहेत. तुम्ही 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे. फोनपे गुगल पे नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. फीस पाठवलेला स्क्रीनशॉट तुम्हाला याच नंबरला, म्हणजे 98 23 24 71 91 या नंबरला व्हॉट्सअप करायचा आहे. व्हॉट्सअप केल्याच्यानंतर तुमची टेस्ट सिरीजला नाव नोंदणी होऊन जाईल आणि खालील तारखेप्रमाणे तुम्हाला पेपर अगदी वेळेवर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतो. मागच्या वर्षी देखील आम्ही 10 पेपर घेतले होते. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे की मागच्या वर्षीचे 10 पेपर आणि या अगोदर झालेले जे काही 12 वर्षाचे पेपर आहेत की याला वगळता, म्हणजे बघा ओल्ड पेपर जे आहेत 12 वर्षाचे, यामधले आपण प्रश्न यामध्ये घेतलेले नाहीत. त्या टॉपिकवर अवलंबून आपण नवीन प्रश्न सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षीचे 10 पेपर घेतले ते सुद्धा आपण इथं स्किप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण योगायोगानं जर समजा खूपच महत्त्वाचा प्रश्न जर असेल की जो प्रश्न खूप वेळा येण्याची जास्त शक्यता असेल, याला ॲनालाइज करून मागच्या वर्षीच्या 12 प्रश्नपत्रिका आणि आपण घेतलेल्या 10 प्रश्नपत्रिका याच्यामधले 15 ते 20% किंवा
10 ते 15% क्वेश्चन्स जे आहेत हे रिपीट होण्याची शक्यता आहे आणि ते अतिशय महत्त्वाचेच असतील की त्या प्रश्नाच्या संदर्भाने तुम्ही व्हिडिओचं ॲनालाइज जरी ऐकलं तरी पण तुमचा एक प्रश्न कव्हर होईल. ठीक आहे, त्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा. खूप कमी प्रश्न रिपीट होण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि त्याच्यावर अतिशय प्रामाणिकपणे काम करतो जेणेकरून यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा होईल. तुम्ही जर हा व्हिडिओ आत्ता बघताय किंवा नंतरही पाहताय म्हणजे बघा आपण 24 डिसेंबर 2023ला पहिला पेपर घेतला, 31 डिसेंबर 2023ला दुसरा घेतला, आता 7 जानेवारी 2024ला तिसरा पेपर असेल. म्हणजे तुम्ही कधी पण जॉईन करा, तुम्ही जॉईन केल्याच्या नंतर जे तारखा होऊन गेलेले आहेत ते पेपर तुम्हाला लगेच त्या दिवशी मिळतील. मात्र ज्या तारखा होणे बाकी आहे त्या मात्र तुम्हाला टाईम टेबलप्रमाणे मिळतील. म्हणजे तुम्ही आज जरी जॉईन केली, समजा कोणी विद्यार्थी हा पेपर 7 जानेवारीला जॉईन करतं सिरीज, 10 जानेवारीला जॉईन करते, 15 जानेवारीला जॉईन करते, तर त्या अगोदरचे पेपर तुम्हाला लगेच ते PDF पेपर त्याचे आन्सर की आणि विश्लेषणाचे व्हिडिओ मिळून जातील. ते निश्चिंत राहा. पण नंतरच्या तुम्हाला त्या तारखेप्रमाणेच मिळतील. म्हणजे ज्या प्रत्येक तारखा दिलेल्या आहेत या तारखेला मॉर्निंगला 11 वाजता तुम्हाला PDF पेपर पाठवला जातो, त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की पाठविल्या जाते आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवला जातो ज्यामध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पेपरचं विश्लेषण 4ही पर्यायाच्या विश्लेषणासहित करून दिल्या जातं. म्हणजे तुमच्या मनामध्ये जे डाऊट्स आहेत ते पण क्लिअर होतात आणि जर तुम्ही व्हिडिओ ऐकला तर त्या 4ही पर्यायाची माहिती दिली जाते. म्हणून तुम्हाला एक सेशन्स कंप्लीट झाल्यासारखं वाटतं आणि ती कन्सेप्टसुद्धा आम्ही तुमची कन्सेप्टसुद्धा क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुम्ही ही टेस्ट सिरीज जास्तीत जास्त जे विद्यार्थ्यांचा 5-6 मार्कानं रिझल्ट जातो, 2-4 मार्कानं रिझल्ट जातो, अशांसाठी तर ही टेस्ट सिरीज अतिशय महत्त्वाची आहे. जे विद्यार्थी असेही काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज न लावता नुसते ते व्हिडिओ बघितले ओएसिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलचे आणि ते व्हिडिओ बघून विद्यार्थी पास झालेत. कारण खूप सारे व्हिडिओ आहेत आणि अजून जवळपास 50 व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन आहे. एकंदरीत सेट परीक्षा पेपर 1च्या संदर्भानं 200 व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आम्ही अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला वाटतं की हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल. जाता जाता परत एकदा तुम्हाला आठवण करून देतो की आपल्याला अर्ज करायचा आहे सेट परीक्षेला 12 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या दरम्यान. याच दरम्यान करा, एक्स्ट्रा फीस देऊ नका. जी फीस विद्यापीठ ठेवील तीच फीसमध्ये तुम्ही 12 जानेवारी ते 31 जानेवारीच्या दरम्यान अर्ज करा. योगायोगानं काही इमर्जन्सीनं जर प्रॉब्लेम आलाच तर तुम्ही एक्स्ट्रा फीस भरून सुद्धा 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान अर्ज करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर जसं आपण बोललो की टेलिग्राम चॅनल जॉईन करा. इथे तुम्हाला जे ओल्ड पेपर आहेत झालेले 2011चा पेपर पाहिला, 2012चा, 2013चा, 2022चा, 2023चा, 2018चा सर्वचे सर्व 12 वर्षाचे पेपर तुम्हाला इथं PDF स्वरूपामध्ये आणि विश्लेषणाच्या व्हिडिओसहित आहेत. त्याच्यामुळं तुम्ही आपलं जे चॅनल आहे सेट नेट स्टडी, आपल्या चॅनलचं नाव आहे सेट नेट स्टडी, सर्च करा, असा आयकॉन येईल. तिथं तुम्हाला हे पेपर PDF स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि पोल क्वेश्चनसुद्धा सोडवा जेणेकरून तुमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सराव होईल. मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करियर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.